रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आता अलिबाग शहरामध्ये अगदी जागोजागी ठिकठिकाणी पाणी साचले आणि यात प्रामुख्याने अलिबाग बस स्थानक परिसरात पाणी साचलं। प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय। एनपीए नगर या भागामध्ये रस्त्यांवर पाणी आले, त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना सुद्धा इथून मार्गक्रमण करणं कठीण जाते। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होते आणि आपत्ती व्यवस्थापनाचे दावे करणाऱ्या अलिबाग नगरपालिकेचा कारभार या पावसामुळे पुन्हा एकदा उघड्यावर आलाय। कर्जत तालुक्यामध्ये उल्हास नदीने आता इशारा पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे वावे आणि बेडसे पुलावर पाणी वाहायला सुरुवात झाली। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आता या मार्गावरची वाहतूक काही काळ थांबवली आहे आणि त्याचबरोबर वावे गावात सुद्धा पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। ही गावातली दृश्य आपण पाहतोय। गावात रस्त्यावर शेतशिवारात संपूर्ण हा परिसर जलमय झालेला आहे। केवळ झाडं तेवढे दिसतायत, मात्र हा पुलाचा परिसर आहे, या पुलावर सुद्धा पाणी गेलेलं पाहायला मिळतंय। नदीनं पात्र सोडून आता पुलावरूनही वाहायला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जगबुडी नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये आणि खेड परिसरात मुसळधार नव्हे तर अतिमुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अवघ्या 2 तासात 2 मीटर पावसाची पातळी वाढली। त्यामुळे जगबुडी नदीनं उग्र रूप धारण केलंय आणि प्रशासन आता इथलं अलर्ट मोडवर आलंय। जगबुडीला मिळणारे ओढे सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। थेट जगबुडी नदीच्या ठिकाणावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। पाहूया। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठी नदी असलेल्या जगबुडी नदीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर नदीचं एकदम अकराळ विक्राळ रूप आपल्याला पाहायला मिळतंय। आज सकाळीच आपण पाहिलं तर 7.5 मीटर एवढी पाण्याची पातळी होती, आता मात्र 6.5 मीटर होती, आता 7.5 मीटर पाण्याची पातळी जी आहे ही झालेली आहे। पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे आणि घाट माथ्यावरती म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर कपारीत मोठ्या प्रमाणावरती मुसळधार नव्हे तर कोसळधार पाऊस पडत असल्यामुळे प्रशासनाने आता खेड नगरपालिका क्षेत्रातील जे पूरप्रवण क्षेत्र आहेत, बाजारपेठेमधले जे पूर भरण्याचे ठिकाण आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि नदीकाठचे जी 4 गावं आहेत म्हणजे अलसुरे असतील, बोस्ते गावाचा काही भाग असेल, या ठिकाणी त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश हे आता तालुका प्रशासनाने काही वेळापूर्वी दिल्याचं सांगण्यात येत आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड, रत्नागिरी। माथेरानच्या डोंगरामधनं उगम पावणारी गाढी नदी, तिला सुद्धा आता पूर आलाय। पनवेलमधून जाणाऱ्या गाढी नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे। गाढीचं पात्र आता तुडुंब भरून वाहत आहे असं दिसतंय, त्यामुळे कोळीवाड्यामध्ये सुद्धा घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अशी शक्यता आता पुढच्या काळामध्ये वर्तवली जाते की घरं खाली करावी लागतील। अशातच नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। कोल्हापुरात जाऊया थेट पंचगंगा नदीच्या यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच ती पात्र बाहेर पडली आहे। राजाराम बंधाऱ्यावरच्या नदीची पाणी पातळी 29 फूट 8 इंचावर आली, तर जिल्ह्यातले साधारण 33 बंधारे आता शहरासह जिल्ह्यातल्या काही ठिकाणी सुद्धा वाहतूक विस्कळीत झाली आणि पाणी इथं आल्यामुळे बंधारे पाण्याखाली गेले। ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरची आहेत। कोल्हापूरमध्ये खरतर कोल्हापूर बंधारे प्रसिद्ध आहेत, तिथंच राजाराम बंधारा सुद्धा आहे आणि त्याच्यावर पाणी गेलेलं आहे। पाणी पातळी प्रचंड वाढलेली आहे, त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुद्धा खरतर विस्कळीत झालेली आहे। पाण्याच्या वहन मार्गावरून जे रस्ते आहेत त्या ठिकाणची वाहतूक थांबवली गेली आहे आणि पर्यायी मार्गावर आता वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। ही पंचगंगा नदीचं बॅकवॉटर्स आहे, ते रस्त्यांवर आलेलं आहे। या पंचगंगेनं आपली पातळी सोडली, पात्र सोडलं आणि ते दुथडी भरून वाहू लागलेले। तर आपण संपूर्ण राज्यामध्ये पाहतोय पावसानं धुमशान माजवलेलं आहे। खरतर पाऊस दिलेल्या वेळेच्या पराचा उशिरा आला, नद्यांना पूर आले, झाडांची पडझड झाली,
शहरामध्ये झाडांची पडझड झालेली आहे, तर महामार्गावर धुकं पसरत आहे. काही ठिकाणी पुलांवर सुद्धा पाणी आलेलं आहे. आपण आता थेट पुण्यात जाऊया. पुण्यामध्ये झाडपडीच्या घटना सुरूच आहेत. वाकडेवाडी परिसरामध्ये झाड कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये 4 चाकी, ऑटो रिक्षा आणि काही दुचाकींचं नुकसान झालं. सुदैवानं या अपघातात कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. हे दृश्य आपण पाहतोय, खरं तर पुण्यातलं दृश्य आहे. एका खिडकीमध्ये आपण पाहतोय तर राज्याच्या अनेक भागामध्ये मुंबईसह मुंबईची उपनगरं, घाटमाथे, कोकण, डोंगरदऱ्या, धरण क्षेत्र इथला सगळ्याचा आढावा आपण पाहतोय. नद्यांना पूर आलेला आहे, पावसानं जोर धरलाय. पुन्हा आपण कोकणात जाऊया. इथं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीत अक्षरशः पावसानं कहर केलाय. मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झालंय आणि अशामध्येच दापोली, दाभोळ, दापोली मंडणगड, दापोली हरणे आणि दापोली खेड हे प्रमुख 4 राज्यमार्ग ठप्प झालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मारुती मंदिर चौक, नर्सरी रोड आणि तहसीलदार कार्यालय परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला. त्यामुळे नागरिकांची मोठीच गैरसोय झाली आहे. नागरिकांनी आता अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावं असंही आवाहन केलं गेलंय. मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतोय. शहरातले रस्ते पूर्णपणे जलमय झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी रस्त्यावरती आलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे. दापोली दाभोळ रोड असेल किंवा दापोली खेड रोड असेल, पूर्णपणे वाहतूक ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे पुराचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती आलेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दापोली शहरामधले हे सगळे दृश्य मी आपल्याला दाखवतोय. दापोली शहरातले सगळेच रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय झालेले आहेत. पुराचं पाणी रस्त्यावरती आलंय. कंबरभर पाण्यामधून काही नागरिक मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळतात. तर नागरिकांना मदत करण्यासाठी काही स्वयंसेवक सुद्धा आता रस्त्यावरती उतरलेले आहेत. नगरपंचायत कर्मचारी असतील किंवा काही सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावरती आता उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडून वाहतूकदारांना मदत केली जाते. आपण पाहतोय की या रस्त्यावर पाणी आलेलं आहे, त्यामुळे वाहतूक तर खोळंबलेलीच आहे, वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. मात्र दापोली शहरामधलं हे दृश्य आपण पाहतोय. दापोली शहरातले छत्रपती शिवाजी महाराज चौकातलं जे हे दृश्य आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी साचतंय आणि जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होतंय. आता आपण पाहतोय की दापोली शहरातले सर्व रस्ते अशा पद्धतीनं पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना पावसाच्या रौद्ररूपाला सामोरे जावं लागतंय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम आता आपल्याला जनजीवनावरती झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. दापोली शहरातले रस्ते असतील किंवा खेड शहर असेल किंवा मंडणगड शहर सुद्धा असेल, या सर्वच तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे कुठेतरी आता या जिल्ह्यामधलं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी. आपण मुंबईमधनं बातमी पाहतोय. शिवाजी पार्कामध्ये झाड कोसळलं. सोसाट्याचा वारा आला आणि या वाऱ्यामुळे झाड कोसळलं. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ज्या ठिकाणी हे झाड कोसळलेलं आहे त्या ठिकाण आपण पाहतो तिथं काही वाहनांचंही नुकसान झालेलं आहे. काही वाहनांवर हे झाड कोसळलं, त्यामुळे त्या वाहनांचं नुकसान कोसळलं. अर्थात इथं जीवितहानी झाली नाही अशी ही माहिती मिळतेय. याच परिसरात काहीसं पुढे म्हणजे शिवसेना भवनाजवळ सुद्धा एक झाड कोसळलंय. शिवसेना भवनासमोर झाड कोसळल्यामुळे सुद्धा या ठिकाणी वाहतूक काही काळ बंद झाली होती आणि त्यानंतर झाड हटवलं गेलंय. मुंबईमध्ये पावसानं झाड कोसळण्याचं प्रमाण सुरूच आहे. घाटकोपर परिसरामध्ये विक्रांत सर्कल जवळ झाड कोसळलं आणि यात 4 वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मुंबईतल्या वडाळा इथं किडवाई रोडवर सुमारे 40 फूट उंचीचं भलं मोठं झाड कोसळलं. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाडाखाली उभ्या असलेल्या 2 वाहनांचं नुकसान झालेलं आहे. दुसरीकडे अंधेरीमध्ये आपण पाहतोय एका रिक्षावर झाड कोसळलं. अंधेरी पश्चिमेतल्या 4 बंगला परिसरात ही घटना झाली.
मुसळधार पाऊस होता, जोराचा सोसाट्याचा वारा होता आणि या वाऱ्यामुळे पावसामध्ये हे झाड कोसळलं. रस्त्यालगतचं मोठं झाड हे होतं ते थेट ऑटो रिक्षावर कोसळलं. सुदैवानं इथं कोणालाही जीवितहानी झाली नाही किंवा चालकाला सुद्धा खरं तर दुखापत झालेली नाही. मात्र रिक्षाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आता मनपा कर्मचारी त्यावेळी उपस्थित झाले आणि त्यांनी तत्काळ झाड हटवलं. सध्या वाहतूक सुरळीत सुरू झालेली आहे. पनवेल परिसरात आपण पाहतोय गेल्या 6 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे काळुंद्रे आणि गाढी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांनी आता या ठिकाणी खरं तर धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे पनवेल शिवकर रोडवर उसरली गावाजवळचा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं. आता हा रस्ता वाहतुकीसाठी अर्थात बंद केला गेलाय. काळुंदरी नदीजवळ पुराचं पाणी मुख्य रस्त्यावरून वाहू लागलं, त्यामुळे उसरली गावाचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला होता. या मार्गावरनं दररोज प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे नदीकाठच्या भागात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.